पंढरपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर येते। शहरातल्या गजबजलेल्या भादुले चौक परिसरामध्ये एका तरुणीवर अज्ञात तरुणाकडून ज्वलनशील पदार्थ टाकल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणाने घराकडे निघालेल्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकल्यानं ती तरुणी गंभीर जखमी झाली असून सध्या तरुणीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वैष्णवी भागवत वय 22 वर्ष असं तरुणीचं नाव असून या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे। या हल्ल्याच्या वेळी या तरुणीसोबत 10 वर्षांचा मुलगा देखील असल्याचं समोर आलेलं आहे। सध्या पंढरपूर पोलीस या धक्कादायक घटनेचा कसून तपास करत असून या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे। रंजना सुदाम भागवत। बर, काय घडलंय? तिच्या अंगावर काय तर टाकलेलं आहे ते। बर, तुम्हाला कसं कोणी टाकलंय काय टाकलंय माहिती नाही। बर, मग तुम्ही कसं काय त्यांना तुम्हाला समजलं कसं काय? मला एका व्यक्तीचा एका बाय माणसाचा फोन आला स्टँडवरून। बर, ती म्हणली ॲक्सिडेंट झाला, भोसले चौकात झाला म्हणून सांगितलं। आम्ही तिथे गेलो तर तिथं कोणी आम्हाला सांगितलं नाही। बर, मग अजून एका मुलाचा फोन आला, अर्बन बँकेजवळ थांबा मी न्यायला येतो म्हणून। मग पेट्रोल पंपाजवळ नगरपालिकेच्या समोर पेट्रोल पंपाजवळ माझी मुलगी सापडली आणि तिथं ती स्टँडवर नेलं होतं। मग तिला स्टँडवरनं गाडीवरनं तिला ढकलून दिलं। तिथून ती तिच्यावर पैसे होतं, रिक्षानं आली तिथपर्यंत। तिला दिसत काय माहिती आता कोणी तिला ढकलून, ते काय आम्हाला माहिती नाही। आता परिस्थिती कशी आहे काय? आता परिस्थिती बोलते का ती व्यवस्थित? अजून बोलत नाही, डोळा दुखतोय तिचा। बर, हां, काय टाकलं त्याबद्दल काय त्यांनी सांगितलं का? अजून काय नाही सांगितलं।